नमस्कार. शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आज आपल्यासाठी घेऊन आलेला आहे. महाराष्ट्रातील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी लागणारी पात्रता, मिळणाऱ्या स्कॉलरशिप्स आणि त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स यांची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. तर मग चला जाणून घेऊया. फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला प्रवेश घेण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता म्हणजेच बेसिक एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे. सर्वप्रथम विद्यार्थी हा 12वी सायन्सच्या परीक्षेत गणित विषयासह उत्तीर्ण असावा. विद्यार्थ्याने MST CET किंवा JEEच्या परीक्षेमध्ये 0पेक्षा जास्त गुण मिळवलेले असावेत. मेरिट लिस्ट म्हणजेच प्रवेश हा CET किंवा JEEच्या मार्कांवर होतो. जर एखाद्या विद्यार्थ्याला MST CET किंवा JEEची परीक्षा दिलेली नसेल तर तो विद्यार्थी इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेला अपात्र होतो, म्हणजेच नॉट एलिजिबल होतो. आता आपण ग्रुप क्रायटेरिया बघूया. यामध्ये विद्यार्थ्याला शासनाने ठरवलेल्याप्रमाणे काही विषय मिळून किमान म्हणजे मिनिमम मार्क्स मिळवणे गरजेचे आहे. ग्रुप हा 3 विषयांचा असतो: फिजिक्स, मॅथमॅटिक्स आणि केमिस्ट्री. यापैकी फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स हे 2 विषय कंपल्सरी असतात आणि केमिस्ट्रीला और काही विषय आहेत त्याच्यामध्ये बायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हे विषय असतात. विद्यार्थ्याला मॅथमॅटिक्स, फिजिक्स आणि केमिस्ट्री किंवा या ग्रुपमधील कोणताही एक विषय मिळून ओपनच्या विद्यार्थ्याला किमान म्हणजे कमीत कमी 148.5 मार्क्स मिळवणे गरजेचे आहे आणि रिझर्वेशनच्या म्हणजेच कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला कमीत कमी 133.5 मार्क्स मिळवणे गरजेचे आहे. जर या ग्रुपमधील एखादा विषय 200 मार्काचा असेल तर त्याला 100ला कन्वर्ट करावे लागते. तसेच फिजिकली हँडिकॅप्ड म्हणजेच अपंग विद्यार्थ्यांसाठीही जो क्रायटेरिया कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी तोच आहे, म्हणजे त्याही विद्यार्थ्यांना कमीत कमी 133.5 मार्क्स मिळवणे गरजेचे आहे. तर चला मग याचं एक उदाहरण आज आपण बघूया. याच्यामध्ये एक विद्यार्थी आहे ओपन कॅटेगरीचा, ज्याला कमीत कमी मार्क्स 148.5 मार्क्स लागतील अभियांत्रिकी शिक्षणासाठी. याला आता किती मार्क्स पडले ते आपण बघू. या विद्यार्थ्याला मॅथमॅटिक्समध्ये 50 मार्क्स आहेत, फिजिक्समध्ये 47 मार्क्स आहेत आणि केमिस्ट्रीमध्ये 41 मार्क्स आहेत. तर याची टोटल होते 138, जी ओपन कॅटेगरीला लागणाऱ्या मार्कांपेक्षा कमी आहे. ओपन कॅटेगरीला लागणारे मार्क्स हे 148.5 आहेत आणि आता हा विद्यार्थी अभियांत्रिकी शिक्षणासाठी अपात्र म्हणजे नॉट एलिजिबल होतो. तर याचा दुसरा विषय हा काय आहे ते बघू. या विद्यार्थ्याचा दुसरा विषय कम्प्युटर सायन्स आहे आणि त्याच्यामध्ये त्याला 121 मार्क्स आहेत 200 पैकी. ह्याला मी आता 100ला कन्वर्ट करून घेतो, म्हणजे 61.5 झाले आहेत. आता मी मॅथमॅटिक्स, फिजिक्स आणि कम्प्युटर सायन्स या विषयांच्या मार्कांची टोटल करून बघतो. ती टोटल 158.5 एवढी आलेली आहे, जी ओपनच्या क्रायटेरिया म्हणजे 148.5 पेक्षा जास्त आहे. म्हणजेच आता हा विद्यार्थी अभियांत्रिकी शिक्षणासाठी क्वालिफाय म्हणजेच एलिजिबल झालेला आहे. यानंतर डिप्लोमा टू डिग्री ॲडमिशन. याच्यामध्ये विद्यार्थ्याला त्याला मिळालेल्या मार्कानुसार कॅप राऊंडमधून डायरेक्ट द्वितीय वर्षामध्ये प्रवेश घेऊ शकतो. जर त्याला हवी असलेली जागा मिळाली नाही तर तो विद्यार्थी इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरला देखील प्रवेश घेऊ शकतो. आता आपण बघूया रिझर्वेशन पॉलिसी. यामध्ये शासनाने प्रत्येक कॅटेगरीसाठी काही टक्के जागा या राखीव म्हणजे रिझर्व ठेवल्या आहेत. याच्यामध्ये पहिली कॅटेगरी आहे ती SC म्हणजे शेड्यूल कास्ट, ज्याला 13% जागा आहेत. म्हणजे एखाद्या विद्यालयामध्ये 100 जागा असतील तर त्यातल्या 13 जागा ह्या SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव असतील. दुसरी कॅटेगरी ST, त्यासाठी 7% जागा आहेत. तिसरी कॅटेगरी आहे VJDT NTA, त्यासाठी 3% जागा आहे. चौथी कॅटेगरी NTB, त्यासाठी 2.5% जागा आहे. पाचवी कॅटेगरी NTC, त्यासाठी 3.5% जागा आहेत. 6वी कॅटेगरी NTD, त्यासाठी 2% जागा आहेत. 7वी कॅटेगरी OBC आणि SBC 19% जागा आहेत. 8व्या कॅटेगरीमध्ये SCBC म्हणजे सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लाससाठी 12% जागा आहेत. ही सगळ्यांची मिळून टोटल 62% होते, म्हणजे टोटल 62% हे रिझर्वेशन असेल. आता उरलेल्या 38% जागा ह्या ओपन कॅटेगरीच्या म्हणजेच जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी असेल. महाराष्ट्र शासनाने मागील वर्षापासून एक नवीन स्कॉलरशिप चालू केलेली आहे ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी, ज्याचं नाव आहे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन. यामध्ये विद्यार्थ्याला सँक्शनड इनटेकपेक्षा 10% जागा ह्या एक्स्ट्रा मिळतात. म्हणजे महाविद्यालयाने सँक्शनड इनटेकपेक्षा 10% जागा एक्स्ट्रा भरून घ्यायच्या आणि त्या 10% जागा ह्या फक्त आणि फक्त
ज्या विद्यार्थ्यांकडे EWSचं सर्टिफिकेट असेल त्या विद्यार्थ्यांसाठी असतील. आता आपण एक उदाहरण बघू. एक XYZ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे. यामध्ये या विद्यालयाचा मेकॅनिकल विभागाचा सँक्शनड इनटेक आहे 60. त्याच्यामध्ये सँक्शनड इनटेकच्या 10% EWS कोटा असतो. म्हणजे 60च्या 10% 6 जागा, एक्स्ट्रा 6 जागा ह्या EWSच्या विद्यार्थ्यांसाठी भरून घेतल्या जातील. तसंच TFWS म्हणजे ट्युशन फी व्ह्युअर स्कीम एक स्कॉलरशिप आहे, ती ओपन आणि OBCच्या विद्यार्थ्यांना चालते. याच्यामध्ये 5% जागा ह्या सँक्शनड इनटेकपेक्षा एक्स्ट्रा भरून घेतल्या जातात. म्हणजे 3 जागा ह्या सँक्शनड इनटेकपेक्षा जास्त भरल्या जातात. तर ह्याची टोटल इनटेक होतो त्या XYZ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा मेकॅनिकल विभागाचा टोटल इनटेक हा 69 होतो. याच्यामध्ये प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये इन्स्टिट्यूट कोटा नावाचा म्हणजेच मॅनेजमेंट कोटा नावाचा एक प्रकार असतो, ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त 20% जागा ह्या मॅनेजमेंट कोटा थ्रू भरल्या जाऊ शकतात. ज्या जागा 60च्या 20% म्हणजे 12 होतात. आता हा कोटा फक्त आणि फक्त प्रायव्हेट म्हणजे खाजगी महाविद्यालयांसाठी लागू होतो. याच्यामध्ये महाविद्यालय स्वतः डिसिजन घेऊ शकते की या 12 जागा आपल्या लेवलला भरायच्या का त्या 12 जागा सरेंडर करायच्या. जर तुम्ही एखाद्या गव्हर्नमेंट कॉलेजला प्रवेश घेऊ इच्छिता तर तिथं तुम्हाला टोटल सीट्स ह्या 100% म्हणजे 60 अवेलेबल असतील. पण गव्हर्नमेंट कॉलेजला मॅनेजमेंट कोटा हा अवेलेबल नसतो. तसेच जे विद्यार्थी मॅनेजमेंट कोटा कॅटेगरीतून प्रवेश घेतात त्यांना कोणत्याही प्रकारची स्कॉलरशिप मिळत नाही, फक्त मायनॉरिटी सोडली तर. मायनॉरिटी ही स्कॉलरशिप जैन, मुस्लिम, शीख, पारसी, ख्रिश्चन आणि बुद्धिस्ट या मायनॉरिटी कम्युनिटीच्या विद्यार्थ्यांना लागू होते. त्यांना मॅनेजमेंट कोट्यातून ही ती स्कॉलरशिप मिळवता येते. त्याचं डिस्कशन मी पुढे करणारच आहे. तर मग टोटल सीट्स ह्या कॅप कोट्यासाठी म्हणजे सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेससाठी 48 असतील. जर एखाद्या कॉलेजने 12 जागा मॅनेजमेंटसाठी राखीव ठेवल्या तर 60 मधून उरलेल्या 12 जागा वगळता 48 जागा ह्या सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेससाठी म्हणजेच विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल असतील. आता याच्यामध्ये परत ऑल इंडिया सीट्स फॉर कॅप थ्रू JEE याचा 15% जागा म्हणजे 48च्या 15% म्हणजे 7 जागा ह्या JEEची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी असतील. आणि सीट्स फॉर कॅप थ्रू MST CET म्हणजे 48च्या 85% म्हणजे 41 जागा ह्या ज्या विद्यार्थ्यांनी CETची परीक्षा दिलेली आहे त्यांच्यासाठी राखीव असतील. ज्या विद्यार्थ्यांनी CET अधिक JEE दोन्हीची परीक्षा दिलेली आहे ते विद्यार्थी 41 अधिक 7 या दोन्ही कॅटेगरीमध्ये अप्लाय करू शकतात. ज्या विद्यार्थ्यांनी फक्त CETची परीक्षा दिलेली आहे ते फक्त या 85% कॅटेगरीमध्येच अप्लाय करू शकतात. आता मी इथं उदाहरण घेताना एका प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजचं उदाहरण घेतलेलं आहे, त्यामुळे मी घेताना जागा ह्या कॅपच्या म्हणजेच 48 जागा घेतलेल्या आहेत. याच्यामध्ये आता आपण रिझर्वेशन बघू. इथं SC, ST, VJDT, NTB, NTC, NTD, OBC, SCBC आणि जनरल याप्रमाणे मी रिझर्वेशन दाखवलेलं आहे खाली, जे मागच्या स्लाइडमध्ये होतं. इथे SCला 13% जागा आहेत. म्हणजे या 41च्या ज्या जागा, आता हे जे रिझर्वेशन आहे ते फक्त CET दिलेल्या विद्यार्थ्यांसाठीच असतं. JEEच्या विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचं रिझर्वेशन नसतं, कारण तो ऑल इंडिया कोटा आहे. ह्याच्यामध्ये विद्यार्थ्याला डायरेक्ट ऑल इंडिया कोट्यातून प्रवेश मिळतो, तिथे कुठल्याही प्रकारची रिझर्वेशन पॉलिसी नसते. आणि पण रिझर्वेशनच्या सगळ्या स्कॉलरशिप ह्या JEE मधून सुद्धा विद्यार्थ्याला मिळतात. म्हणजेच आता ज्या विद्यार्थ्यांनी CET दिलेले आहे त्यांच्यासाठी रिझर्वेशन असणार आहे 41 म्हणजे ह्या 85% जागांच्या अगेन्स्ट. सो 85% जागांच्या ज्या जागा CET थ्रू भरल्या जाणार आहेत त्या जागा 41 आहेत आणि त्याच्या 13% म्हणजे 41च्या 13% म्हणजे 5 जागा ह्या SCच्या विद्यार्थ्यांसाठी असतील. 41च्या 7% म्हणजे 3 जागा STच्या विद्यार्थ्यांसाठी असतील. 41च्या 3% म्हणजे 1 जागा VJDT साठी, तसंच 1 जागा NTB साठी, 1 जागा NTC साठी, 1 जागा NTD साठी, OBC साठी 8 जागा असतील, SCBC साठी 5 जागा असतील 41च्या अगेन्स्ट आणि ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी असतील 16 जागा. जर एखाद्या महाविद्यालयाने यातल्या काही जागा सरेंडर केल्या तर त्या जागा या कॅटेगरीमध्ये परत ॲड होतात. आता आपण बघूया रिझर्वेशन पॉलिसीमध्ये फिजिकली हँडिकॅप्ड म्हणजेच अपंग विद्यार्थ्यांसाठी दिलं जाणारं रिझर्वेशन जे 3% आहे. त्यामध्ये ब्लाइंड, व्हिज्युअली इम्पेअर्ड म्हणजे अंध आणि अंधसदृश विद्यार्थ्यांसाठी 1% आरक्षण आहे. स्पीच अँड हिअरिंग इम्पेअर्ड कॅन्डिडेटसाठी 1% आहे. ऑर्थोपेडिक डिसऑर्डरसाठी 1% आरक्षण आहे. तसेच हे रिझर्वेशन फक्त महाराष्ट्र स्टेटच्या डोमेसाइल्ड कॅन्डिडेटसाठीच अवेलेबल असणार आहे, ज्यांच्याकडे महाराष्ट्र स्टेटचं डोमेसाइल सर्टिफिकेट असेल आणि यांची सेपरेट मेरिट लिस्ट लागली जाते. तसंच ज्यांचे पालक हे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या डिफेन्स कॅटेगरीमध्ये येतात त्यांच्यासाठी 5% आरक्षण आहे. याच्यामध्ये पहिला आहे चिल्ड्रन ऑफ ॲक्टिव्ह डोमेसाइल
सर्व्हिस पर्सन म्हणजे ज्यांचे पालक हे आता आर्मी, नेव्ही, एअरफोर्स याच्यामध्ये कुठेही करंटली वर्किंग आहेत आणि ते महाराष्ट्राचे डोमेसाईल आहेत. दुसरं आहे ॲक्टिव्ह नॉन डोमेसाइल्ड सर्व्हिस पर्सन, म्हणजे ज्यांचे पालक करंटली वर्किंग आहेत पण महाराष्ट्राचे डोमेसाईल नाही आहेत. तिसरी कॅटेगरी आहे ती एक्स सर्व्हिस पर्सन हू आर डोमेसाइल्ड इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र, म्हणजे जे रिटायर झालेले आहेत पण महाराष्ट्राचे डोमेसाईल म्हणजे महाराष्ट्राचे रहिवासी आहेत त्यांच्यासाठी आहे. तसंच मुलींसाठी रिझर्वेशन आहे ते 30% आहे आणि ते 30% रिझर्वेशन हे त्या कॅटेगरीमध्ये म्हणजेच SC, ST, VJNT, NTB, NTC, NTD, OBC, SBC आणि ACBC या कॅटेगरीमध्ये सुद्धा लागू होतं. आता डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड म्हणजे कागदपत्र काय लागतात. यामध्ये पहिली कॅटेगरी ऑल कॅन्डिडेट्स म्हणजे सर्व जनरलपासून रिझर्वेशन कॅटेगरीच्या सर्व विद्यार्थ्यांना लागणारे डॉक्युमेंट्स म्हणजे त्यामध्ये SSCचं म्हणजे 10वीचं मार्कशीट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आणि सर्टिफिकेट ऑफ इंडियन नॅशनॅलिटी अँड डोमेसाईल म्हणजे भारताचा नागरिक आणि महाराष्ट्राचा रहिवासी असलेलं प्रमाणपत्र. त्यानंतर दुसरी कॅटेगरी SC, ST म्हणजे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब यांच्यासाठी लागणाऱ्या डॉक्युमेंटमध्ये 2 एक्स्ट्रा डॉक्युमेंट आहेत, त्याच्यामध्ये कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. तिसरी कॅटेगरी आहे VJ, DT, NTA, NTB, NTC, NTD, OBC, SBC आणि ACBC या विद्यार्थ्यांसाठी कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट जे 31 मार्च 2021 पर्यंत व्हॅलिड असेल हे 3 डॉक्युमेंट एक्स्ट्रा लागतं. तसंच जनरल म्हणजे ओपनच्या विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी EBC स्कॉलरशिपला अप्लाय करू इच्छितात त्या विद्यार्थ्यांना इन्कम सर्टिफिकेट लागतं जे 8 लाखाच्या आतलं असावं. तसंच EWS म्हणजे जनरलमधली दुसरी कॅटेगरी ज्याच्यामध्ये 10% एक्स्ट्रा जागा आहे, ज्यांच्याकडं आर्थिकदृष्ट्या मागास असलेलं सर्टिफिकेट असेल आणि 8 लाखाच्या आतला उत्पन्नाचा दाखला असेल. आता आपण उदाहरणार्थ एक XYZ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग घेऊ ज्याची टोटल फी ही 90,000 रुपये आहे, ज्याची ट्युशन फी म्हणजे शिक्षण शुल्क हा 80,000 आहे, ज्याची डेव्हलपमेंट फी ही 10,000 आहे. तर याच्यामध्ये स्कॉलरशिप कशी भेटते ती बघू आपण. याच्यामध्ये पहिली कॅटेगरी आहे जनरल म्हणजे ओपन कॅटेगरी. स्कॉलरशिपचा टाईप असेल EBC म्हणजे इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास. याच्यामध्ये विद्यार्थ्याला मिळणारी स्कॉलरशिप ही ट्युशन फीच्या 50%. इथं आपली ट्युशन फी 80,000 आहे म्हणजे त्याला मिळणारी स्कॉलरशिप असेल 40,000 रुपये. आणि एलिजिबिलिटी आणि डॉक्युमेंटमध्ये विद्यार्थ्याचा प्रवेश हा कॅप थ्रू व्हावा आणि त्याच्याकडे 8 लाखाच्या आतलं 8 लाख किंवा त्याच्या आतील उत्पन्नाचा दाखला असावा पालकांचा. दुसरी कॅटेगरी आहे जनरल ओपन EWS म्हणजे आर्थिकदृष्ट्या मागास. ज्यांच्याकडे फक्त इन्कम सर्टिफिकेट असेल ते विद्यार्थी 38% आरक्षण घेतील. ज्यांच्याकडं इन्कम सर्टिफिकेट प्लस आर्थिकदृष्ट्या मागास असलेलं सर्टिफिकेट असेल म्हणजे सर्टिफिकेट ऑफ इकॉनॉमिकली वीकर सेक्शन ते एक्स्ट्रा 10%चं जे आरक्षण आहे ओव्हर अँड अबोव्ह सँक्शनड इनटेकच्या त्यातही अप्लाय करू शकतात. म्हणजे या विद्यार्थ्यांसाठी 38 अधिक 10% म्हणजे 48% जागा राखीव असतील. यांनाही मिळणारी स्कॉलरशिप तेवढीच आहे जी ट्युशन फीच्या 50% म्हणजे 40,000ची स्कॉलरशिप ही गव्हर्नमेंटकडनं या 2 क्रायटेरियाला भेटते. त्यानंतरची कॅटेगरी आहे ओपन मध्येच मायनॉरिटी. याच्यामध्ये जैन, मुस्लिम, सिख, पारसी, ख्रिश्चन आणि बुद्धिस्ट या कास्टच्या विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप मिळते. याच्यामध्ये ही स्कॉलरशिप 25,000 रुपये मिळते जर तुम्ही स्टेट गव्हर्नमेंटला अप्लाय केलं असेल तर. आणि त्याच्यामध्ये लागणारे डॉक्युमेंट म्हणजे तुमचा प्रवेश हा कॅप थ्रू असावा किंवा मॅनेजमेंटमधून जरी प्रवेश तुम्ही घेतला तरी सुद्धा ही स्कॉलरशिप त्या विद्यार्थ्यांना मिळते. त्यामध्ये इन्कम सर्टिफिकेट हे 8 लाख किंवा त्याच्या आतील असावं पालकांचं आणि सर्टिफिकेट ऑफ मायनॉरिटी म्हणजे मायनॉरिटी कम्युनिटीमध्ये असल्याचं एक प्रूफ. त्यानंतर ही स्कॉलरशिप सेंट्रल गव्हर्नमेंटकडून पण मिळते ज्याची परत रक्कम तेवढीच आहे 25,000. विद्यार्थ्याला 25,000 रुपये स्कॉलरशिप सेंट्रल गव्हर्नमेंटकडून मिळते. आणि परत लागणारा क्रायटेरिया म्हणजे तोच ॲडमिशन थ्रू कॅप ऑर मॅनेजमेंट. इन्कम सर्टिफिकेट हे 2.5 लाखाच्या आतलं लागतं इथं आणि प्लस मायनॉरिटीचं सर्टिफिकेट. आता त्यानंतरची कॅटेगरी आहे ती SC, ST शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब यांच्यासाठी मिळणारा स्कॉलरशिप आहे ती फ्रीशिप आहे. ही स्कॉलरशिप मिळते ती ट्युशन फी अधिक डेव्हलपमेंट फी एवढी रक्कम विद्यार्थ्याला ॲज अ स्कॉलरशिप म्हणून महाराष्ट्र शासनातर्फे मिळते. याच्यामध्ये इथं ट्युशन फी आपली आहे 80,000 आणि डेव्हलपमेंट फी 10,000 म्हणजे विद्यार्थ्याला 90,000ची स्कॉलरशिप म्हणजे त्याची पूर्ण फी माफ होते. त्याच्यामध्ये लागणारी एलिजिबिलिटी म्हणजे त्याचा प्रवेश हा कॅप थ्रू असावा, त्याच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी हे 2 डॉक्युमेंट्स लागतील. त्यानंतरची कॅटेगरी आहे VJ, NTA, BCD आणि त्यामध्ये SBC. तसंच याला मिळणारी स्कॉलरशिप आहे फ्रीशिप आणि ही किती मिळते तर ही ट्युशन फी एवढी मिळते.
मग यामध्ये आपली या XYZ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगची ट्युशन फी ही 80,000 आहे, म्हणजे विद्यार्थ्याला 80,000ची स्कॉलरशिप मिळेल. आता लागणाऱ्या डॉक्युमेंटमध्ये त्या विद्यार्थ्याचा प्रवेश हा कॅप थ्रू असावा, कास्ट सर्टिफिकेट त्याच्याकडे असावं, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असावं आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असावं. त्यानंतरची कॅटेगरी आहे OBC आणि SCBC. याच्यामध्ये मिळणारी स्कॉलरशिप परत फ्रीशिप आहे. ती स्कॉलरशिप ही ट्युशन फीच्या 50% मिळते. आता या आपण जो उदाहरण घेतलेलं आहे त्याची ट्युशन फी 80,000 आहे, म्हणजे त्याच्या 50% 40,000ची स्कॉलरशिप त्या विद्यार्थ्याला मिळेल शासनाकडून. आता याच्यामध्ये विद्यार्थ्याकडं त्याचा प्रवेश हा कॅप थ्रू झालेला असावा, त्याच्याकडे कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट एवढे डॉक्युमेंट्स असावे. त्यानंतरची कॅटेगरी आहे TFWS. TFWS म्हणजे ट्युशन फी विवर स्कीम. हे ओपन आणि OBCच्या विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे. याच्यामध्ये ही 5% सँक्शन इनटेकच्या 5% एक्स्ट्रा जागा भरून घेतल्या जातात. मी ऑलरेडी तुम्हाला मागच्या स्लाइडमध्ये एक्सप्लेन केले की एखाद्या विभागाचा इनटेक जर 60 असेल तर त्याच्यामध्ये 60च्या 5% म्हणजे 3 जागा एक्स्ट्रा भरल्या जातात, 63 जागा भरल्या जातात. ह्या 3 जागा ज्या विद्यार्थ्यांना CETला चांगले टॉपचे मार्क पडलेले आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी असतात. या विद्यार्थ्यांना मिळणारी स्कॉलरशिप ही म्हणजे ट्युशन फी पूर्णपणे माफ केली जाते गव्हर्नमेंटकडून. या विद्यार्थ्याला फक्त आणि फक्त ट्युशन फी वगळता उरलेली काही जे असेल ती डेव्हलपमेंट फी बसते. म्हणजे या विद्यार्थ्याला 80,000 रुपयेची स्कॉलरशिप ही गव्हर्नमेंटकडून मिळेल आणि या केसमध्ये विद्यार्थ्याला फक्त 10,000 रुपये फी बसेल. यासाठी लागणारे डॉक्युमेंट म्हणजे कॅप थ्रू प्रवेश पाहिजे आणि त्या विद्यार्थ्याकडे इन्कम सर्टिफिकेट, पालकांचा उत्पन्नाचा दाखला 8 लाख किंवा त्याच्या आतील असावा. आता यामध्ये मी ऑलरेडी SC, ST, VJNT, SBC, OBC आणि SCBC या विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपचा उल्लेख केलेला आहे. जर यातील एखादं जरी डॉक्युमेंट जर विद्यार्थ्याकडे नसेल तर तो रजिस्ट्रेशन कंप्लीट करू शकत नाही त्या कॅटेगरीमधून, कारण हे सगळे डॉक्युमेंट्स ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या वेळेला स्कॅनिंग करून अपलोड केले जातात आणि त्यावेळेला जर तुमच्याकडे ते डॉक्युमेंट अवेलेबल नसेल तर तुमचं रजिस्ट्रेशन त्या कॅटेगरीमध्ये होऊ शकत नाही. मग या केसमध्ये एखादा कास्टचा विद्यार्थी ओपनमधून सुद्धा अप्लाय करू शकतो. फक्त त्या विद्यार्थ्याला ओपनची जो बेसिक क्रायटेरिया म्हणजे ओपनच्या विद्यार्थ्याला 148.5 एवढे मार्क्स लागतात, तेवढे मार्क्स कमीत कमी असावेत. तर त्या केसमध्ये तो विद्यार्थी एखादा कास्टचा विद्यार्थी ओपन कॅटेगरीमधून अप्लाय करू शकतो आणि जे काही डॉक्युमेंट पेंडिंग आहे ते डॉक्युमेंट त्याचा प्रवेश झाल्यानंतर, त्याचं कॉलेज सुरू झाल्यानंतर, त्याला भेटल्यानंतर परत तो त्या रिस्पेक्टिव्ह कास्टच्या स्कॉलरशिपसाठी अप्लाय करू शकतो. म्हणजे विद्यार्थी प्रवेश घेईल ओपन कॅटेगरीमधून आणि स्कॉलरशिप ही त्याला भेटेल. फक्त तुम्हाला ओपनच्या कॅटेगरी एवढे मार्क्स हवेत, म्हणजे 148 मार्क्स जर त्या 148.5 मार्क्स जर त्या विद्यार्थ्याला असतील तरच तो विद्यार्थी ओपनमधून अप्लाय करू शकतो. ठीक आहे, धन्यवाद.